शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली। आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। 1 एप्रिल पासून पॅन कार्डचे नियम बदलणार आहेत। जन्माशी संबंधित कागदपत्र सादर करावी लागणार आहेत। केंद्र सरकारकडून पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 2 लाखांपर्यंत शेती किंवा पीक कर्जावर आता तुम्हाला मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले। बीड जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना 25 कोटींचा निधी, महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। 1 नोव्हेंबर 2025 पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली। आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीसांचे तातडीचे मदतीचे निर्देश, विधान भवनातील बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। सरकारच्या नव्या आदेशानुसार ज्या घरामध्ये पीएनजी कनेक्शन उपलब्ध आहे त्या कुटुंबांनी 3 महिन्याच्या आत पीएनजीवर स्विच करणे आवश्यक आहे, अन्यथा त्या पत्त्यावर एलपीजी सिलेंडरचा पुरवठा थांबविला जाईल। हा निर्णय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून घेण्यात आला। म्हणजेच की आता पीएनजी उपलब्ध असेल तर एलपीजी बंद होणार। वसमत मार्केट यार्डामध्ये हळदीची आवक वाढली आहे, भाव मात्र स्थिर आहेत। सध्या 12,500 ते 13,500 रुपये सरासरी दर मिळत आहे। दिव्यांग बांधवांसाठी विशेष घरकुल योजना राबवा, आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधान परिषदेमध्ये मांडला महत्त्वाचा प्रश्न। पीक कर्ज भरणाऱ्यांसाठी शेतकऱ्यांची धावपळ, शासनाची कर्जमाफीची घोषणा ही शेतकऱ्यांसाठी ठरत आहे निष्फळ। नियमित कर्जदारांना पीक कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी। केळीच्या दरामध्ये घसरण, शेतकऱ्यांची आर्थिक लूट। पूर्वी प्रति किलो सुमारे 25 रुपये दर असलेली केळी सध्या 6 ते 10 रुपयांपर्यंत खाली आली आहे। लाडक्या बहिणीचे 2 महिन्याचे 3,000 रुपये बाकी आहेत। लाडक्या बहिणींना EKYC साठी पोर्टल खुले करावे, अशोक चौधरी यांची मागणी। आता राशन दुकानातून मिळणार आता रॉकेल, व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा कायम आहे, परंतु नागरिकांच्या घरातून स्टोव्ह झाले आहेत गायब। एका बाजूला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळींची गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी आर्थिक चिंतेत। प्रति हेक्टरी 25,000 रुपये तात्काळ आर्थिक मदत मिळावी, आमदार दिलीप बोरसे यांनी घेतली मदत, पुनर्वसन मंत्र्यांची भेट। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, म्हणजेच की लाडकी बहीण योजना फेब्रुवारी हप्त्यांबद्दल मोठी घोषणा। राज्य सरकारने फेब्रुवारी 2026चा 1,500 रुपयांचा हप्ता लवकरच वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतला। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाने यासाठी 277 कोटी रुपये महिला व बाल विकास विभागांच्या अर्थसंकल्पीय निधीत वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे म्हणजेच की GR द्वारे मान्यता दिली आणि यामुळे आता म्हणजेच की येत्या 1 सप्टेंबरच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपयांचा हप्ता जमा होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दरवर्षी गुढीपाडव्यांचा मुहूर्त साधून आंबा हंगामाला सुरुवात होते, परंतु यावर्षी काही किरकोळ आंबा उत्पादकांनाच मुहूर्त साधता आल्याचे चित्र आहे। म्हणजेच की आंब्यांची आवक खूपच कमी असून हापूसला प्रतिपेटी 5 ते 7,000 रुपयांपर्यंत दर मिळत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर कांदा अनुदानाचे पैसे वर्ग, म्हणजेच की अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला अनुदानाचा लाभ। महाराष्ट्र सरकारने प्रति किलो 3.50 म्हणजेच की 3.5 रुपयांपर्यंत कांदा अनुदान जाहीर केले आहे। लिंबाची आवक घटली, 1 नग 5 ते 7 रुपयाला, म्हणजेच की 10 किलोचा दर 900 रुपये। वन पट्टेधारक शेतकरी शासनाच्या पीक विमा योजनेपासून वंचित, सर्वे नंबर अभावी पोर्टलवर येतात अडचणी, शेतकरी चिंतेत, ठोस पावले उचलावीत। EKYC चुकीची, लाडक्या बहिणींना 31ची मुदत, तांत्रिक चुकामुळे महिलांचे हप्ते आता दुरुस्तीनंतर होणार सुरू। ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेवर प्रश्नचिन्ह, संघटनांचा विरोध मात्र शासनाचे दुर्लक्ष। केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणनेला सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। येत्या 1 एप्रिल पासून ही जनगणना सुरू होणार आहे। अवकाळी पावसामुळे टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये, भर उन्हातच मागणी घटल्याने शेतकरी नाराज। सध्या सुमारे 10 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे टरबूज।
शिधापत्रिका शेतकऱ्यांसाठी 12.15 कोटींचा निधी मंजूर. धान्याऐवजी पैसे मिळणार. प्रति लाभार्थी 170 रुपयांचा लाभ मिळणार. लवकरच खात्यात जमा होणार रक्कम. सकाळी अफवा, दुपारी रांगा, सायंकाळी ठणठणाट. पेट्रोल पंपावर तुफान गर्दी. 2 तास थांबून मिळाले फक्त 2 लिटर पेट्रोल. उन्हातानामध्ये रांगेत उभे राहून वैताग. पंपचालक कर्मचाऱ्यांची ताळंबळ. 4,000वर थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई. 4,327 ग्राहकांचा पुरवठा खंडित. 2,900 ग्राहकांनी थकबाकी भरून घेतली पुनर्जोडणी. 48 लाखांची थकबाकी वसुलींच्या प्रक्रियेत. म्हणजेच की 4,000च्या वर तुमचं वीज बिल गेलं असेल तर तुमची लाईट डायरेक्ट कट करण्यात येणार. मधमाशांच्या संख्येत लक्षणीय घट. कांदा बिजो उत्पादक शेतकरी हवालदिल. शेतीच्या बांधांवरून मधमाशांचे पोळे गायब होण्याच्या मार्गावर. मधमाशी टिकून ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांची मार्गदर्शने गरजेची आहेत. स्थानिक फळ आणि भाजीपाला बाजारामध्ये लिंबांच्या दरामध्ये चांगली तेजी अनुभवली जात आहे. तापमानात वाढीच्या परिणामी मागणीमध्ये वाढ झाल्याने दर वधारल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. सध्या बाजारातील लिंबांची आवक मर्यादेमध्ये आहे. 40 क्विंटल इतकी असून 5,500 ते 6,500 रुपयांचा दर लिंबाला मिळाला. युद्ध थांबलेले नाहीच. इराणने ट्रम्प यांचा दावा खोडून काढला. लोअर सर्किट नंतर तेलांच्या किमतीत अचानकच उसळी आली. ऊस उत्पादकांचे थकीत ऊस बिल 30 मार्चपर्यंत द्यावे. पैसे न दिल्यास कारखाना गेटवर दौंडी आंदोलन करण्यात येणार. खरात प्रकरणामध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सविस्तर निवेदन. जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्या. घर कर आणि पाणीपट्टी कर माफ. ग्रामपंचायत वगळचा ऐतिहासिक निर्णय. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. हिंगोलीच्या सराफा बाजारामध्ये चांदी कोसळली. तब्बल 60,000ची घट. सोने देखील फिके पडल्याने खरेदीदारांमध्ये संभ्रम. युद्धांची झळ. बाटलीबंद पाणी महागले. म्हणजेच की तहानलेल्यांना कच्च्या मालांच्या दरामध्ये 60% वाढ झाली. मुलींना मोफत शिक्षण शुल्क आकारल्यास मान्यताच आता रद्द. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचा इशारा. अनेक महाविद्यालयाकडून नियमांचे उल्लंघन. लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट. या तारखेला 3,000 रुपये येतील. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये एकत्र जमा केले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये 15 एप्रिलपर्यंत जमा केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दरम्यान ज्या महिलांनी EKYC करताना आधी चूक केली असेल त्यांना ही चूक दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत शेवटची संधी देण्यात आली. चूक जर दुरुस्त झाली तरच त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील. कांद्याला फक्त 700 ते 1,100 रुपये क्विंटलचा एवढाच भाव. त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत. शेतकऱ्यांनो काळजी घ्या. आज देखील धो पाऊस कोसळणार. आज घराबाहेर पडणार असाल तर तुमच्यासोबत एक छत्री नक्कीच ठेवा. कारण राज्याला आज देखील अवकाळी पावसाचा तडाखा बसणार. हवामान विभागाने पुणे, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. तसेच मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागांच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व उपसाधने वाटप योजना राबविण्यात येत आहे आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 मार्च निश्चित करण्यात आली. सोन्याचे भाव लवकरच 1 लाखांवर. म्हणजेच की अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सोन्या चांदीच्या किमतीमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या 53 दिवसामध्ये सोने 40,980 रुपयांनी स्वस्त झाले असून चांदीच्या दरामध्ये 1,84,000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचे दर 1,42,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. बाजारातील या अस्थिरतेमुळे आगामी काळामध्ये सोन्याचे दर 1 लाखांच्या खाली येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 1 एप्रिलपासून पॅन कार्डामध्ये मोठे बदल. कोणते बदल घडणार हे पाहणार आहोत. सध्या पॅन कार्ड मिळवणे सोपे आहे. आता आधार कार्डद्वारे पॅन कार्ड बनवता येते.
पण 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्ड बनविण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होणार आहे. आधार कार्ड व्यतिरिक्त तुम्हाला इतर अनेक कागदपत्रे सादर करावी लागतील. आधार व्यतिरिक्त आणखीन कोणती कागदपत्रे लागू शकतात तर तुम्हाला मतदान ओळखपत्राची गरज आहे. जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट आकाराचा फोटो हे असे कागदपत्र तुम्हाला आता लागणार आहेत.